शिवसेनेच्या अनेक विद्यमान खासदारांची उमेदवारी कापण्याची दाट शक्यता आहे। हेमंत पाटील यांचं नुकतंच आपण उदाहरण देखील पाहिलं, त्यामुळे शिवसेनेत असंतोष निर्माण झालेला आहे। नाशिक, हिंगोली, यवतमाळचे उमेदवार जाहीर झाल्यानंतर या असंतोषाचा उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही। आता हिंगोलीचा उमेदवार तर जाहीरच करण्यात आलाय। पाहूया या संदर्भातलाच हा एक खास रिपोर्ट। शिवसेनेच्या नेत्यांमध्ये असंतोषाचा ज्वालामुखी, उमेदवारी न मिळाल्यानं प्रस्थापितांमध्ये संताप, तिकीट कापल्यास बंडखोरीची शक्यता। शिवसेनेच्या खासदारांना उमेदवारी मिळवण्यासाठी मुंबईपर्यंत धावाधाव करावी लागते। हेमंत पाटील, हेमंत गोडसे आणि भावना गवळी या उमेदवारी मिळवण्यासाठी प्रचंड संघर्ष करतात। उमेदवारीसाठी मतदारसंघापासून मुंबईत वर्षा बंगल्यापर्यंत हिलपाठे देखील मारतात। उमेदवारीचं काही ठरत नाहीये, उलट रोज दुसऱ्या कोणाला तरी उमेदवारी मिळाल्याच्या बातम्या शिवसेनेच्या खासदारांना अस्वस्थ करतात। ज्या सर्वेच्या आधारे उमेदवारी कापण्याची भाषा केली जाते त्याबाबत देखील संशय आहे। आमदारांच्या संख्येवरती कुठलं सर्वेक्षण नसतं किंवा कुठलं इलेक्टिव्ह मेरिट नसतं, तर आपण देखील अनेक विकास कामं केली, संपर्क देखील अतिशय दांडगा ठेवला, म्हणून आम्हाला देखील खात्री आहे आणि इलेक्टिव्ह मेरिटमध्ये आपलं नाव त्याच्याकडे। नाशिक शिवसेनेत बंडखोरी होण्याची शक्यता असल्याचं शिवसेनेचे पदाधिकारी आता खासगीत सांगू लागले आहेत। तर दुसरीकडे हेमंत पाटलांचे कार्यकर्ते देखील तिकीट कापलं गेल्यानं अस्वस्थ झाले आहेत। मुंबईत तळ ठोकून असलेले शिवसैनिक महायुतीत शिवसेनेचं वजन घटल्याचं आता स्पष्टपणे सांगतात। एकनाथ शिंदे सध्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, यांचं इथं हे वजन राहिलेलं नाही। इतर पक्ष आहेत, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस जे आहेत, त्यांच्या पक्षांमुळे मुख्यमंत्री शिंदेचं वजन राहिलं नाही असं तुमचं म्हणणं आहे का? हो, बरं, त्यांचा दबाव आहे का? दबाव आहे, म्हणूनच इथं ते तिकीट आमचं ऐनवेळेस कट केलेलं आहे। भावना गवळींचेही मुंबई यवतमाळ असे हिलपाटे सुरू आहे। ऐन निवडणुकीत प्रचार सोडून उमेदवारीसाठी लॉबिंग करण्याची वेळ दिग्गज नेत्यांवर आली आहे। शिवसेनेत उमेदवारीची हमी नाही असा संदेश जाण्याची भीती नेत्यांना वाटू लागली आहे। महेश महालेसह भूषण शिंदे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।